पितृपक्षात तर्पण करायचं, तर हे तर्पण करायचं म्हणजे नेमकं काय? वेगवेगळ्या पद्धतीचे तर्पण असतात. आता हे जे तर्पण आहे हे पितरांचं तर्पण आहे, म्हणजे पितरांना आपण ते वाहतो, अर्पण करतो. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय असतं की हातामध्ये आपण पाणी घेतो, ठीक आहे. ते पाणीमध्ये आपण मातेला आवाहन करतो, गंगा यमुना सरस्वती हा नद्यांना आवाहन करतो आपण. ते आवाहन केल्यावरती त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये तिळही असते, थोडीशी तीळ टाकलेली असते. आणि जे पाणी आहे तर ते ह्या दोन्ही बाजूच्या इथून इकडनं पाणी सोडलं जातं. तर हे त्याच्यामध्ये तुमचे जेवढे पण पित्र आहेत, म्हणजे जे तुमचे पूर्वज आहेत, तर त्यांना तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या पुढं गतीला तुम्ही प्राप्त व्हा बाबा, तुमच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही जावा. आता त्याच्यामध्ये पाणी असतं, पाण्यामध्ये व्हायब्रेशन्स तुम्ही तयार करताय, ठीक आहे. आणि तीळ जेव्हा ठेवताय तर ते हे पितरांसाठी तर्पण केल्यानंतर त्यांना ते पूरक होतं त्या गोष्टीला, ठीक आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे नियम आहेत. जर अवघड करायचं असेल तर, पण सोपं करायचं असेल तर श्रद्धा भाव हे पाहिजे. गंगा मातेला आवाहन करायचं आणि त्यांना म्हणायचं की बाबा, जे पण माझे ज्ञात अज्ञात जेवढे पण पित्र आहेत तर त्या सगळ्यांच्या पुढच्या गतीसाठी तर मी प्रार्थना करतो, ठीक आहे. माझी प्रार्थना स्वीकार करा. ह्या पद्धतीने करून ते जल तुम्हाला टाकायचं असतं. तर ते एका ताटामध्ये टाकायचं असतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तर्पण होतं. जर तुम्ही कुठल्या नदीच्या काठी कुठं संगमावरती असाल तर तिथंही तुम्ही तर्पण करू शकता.